हॅलो फ्रेंड्स, आपण रोज न रोज एकच भाज्या खाऊन कंटाळतो. तर आज मी एक चटपटीत आणि आंबट गोड अशी मस्त रेसिपी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेते आहे. तर इथे मी 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. ह्या रेसिपीमध्ये तेल थोडं जास्त घालायचं. आता 1 चमचा राई, अर्धा चमचा जिरं घालून राई आणि जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे. राई जिरं फुललं की हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर याच्यामध्ये मी हा ओला लसूण घातलेला आहे. आता ओला लसूण येतो म्हणून ओला लसूण घातला, नाहीतर मग सुका लसूण घातला तरी चालतं. आता लसूण आपण चांगला परतून घ्यायचा आहे. तर इथे लसूण मी परतून झालेला आहे. एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, त्याला आपण या तेलामध्ये घालायचं आहे. कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपण बदामी होतपर्यंत परतायचा आहे. कांदा चांगला बदामी झालेला आहे. आता एक हिरवी मिरची बारीक चिरून याच्यात घालायची. मिरची घालून मिरचीला पण आपण 1 सेकंडभर चांगली परतून घ्यायची. तर मिरची पण आता छान परतून झालेली आहे. तर इथे मी 4 मोठे टमाटे घेतलेले आहेत. हे टमाटे देशी आहेत. हे टमाटे मस्त आंबट गोड असतात. तर टमाट्यांना आपण बारीक चिरून घ्यायचे. आता आपला कांदा आणि मिरची छान परतून झालेली आहेत. त्याच्यामध्ये हे बारीक चिरलेले टमाटे घालायचे. टमाटे घालून टमाट्यांना आपण चांगले 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचे. तर टमाटे 3-4 मिनटं चांगले परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर टमाटे आणखीन आपण मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मीठ सगळं छान व्यवस्थित भाजीला लागेल. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून भाजी आपण एक 5 ते 6 मिनटं शिजून द्यायची. 5-6 मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता टमाटे आता छान नरम झालेले आहेत. तर टमाटे आपले चांगले शिजलेले आहेत. टमाटे शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा साखर टाकायची आहे. साखर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मिरची घालायची आहे, पाव चमचा हळद घालायची आहे आणि इथे पाव चमचा मी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. ह्या मिरचीने भाजीला छान कलर येईल. आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. सगळे मसाले घातल्यानंतर भाजीला छान मिक्स करून घ्यायची आहे. तर आता भाजी सगळी छान मिक्स करून झालेली आहे. टमाटे पण आपले एकदम छान गळून गेलेले आहेत. आता ह्याच्यावर आपण आणखीन 5-1 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. झाकण काढल्यानंतर आपण भाजी एक वेळा छान मिक्स करून घ्यायची. तर आता आपली टमाट्याची भाजी शिजलेली आहे. आपण आता गॅस बंद करून टाकायचा आहे. तुम्ही ह्याला चटणी पण म्हणू शकता. ही टमाट्याची चटणी आता तयार आहे. तर तुम्हाला माझी ही टमाट्याच्या चटणीची रेसिपी कशी वाटली? रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू.